नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो अल्जेब्रा स्टडी केलेला आहे, डिव्हिजन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स, ओके. त्याच्यावर आधारित आपण काही एक्झाम्पल स्टडी केले. पहा, 2 एक्झाम्पल्स आपण स्टडी केले. सांगितलेलं होतं की 4 अल्जेब्राजपैकी ॲडिशन असू दे, सबट्रॅक्शन असू दे, मल्टिप्लिकेशन असू दे किंवा डिव्हिजन असू दे, या 4 अल्जेब्राजमध्ये डिव्हिजन जो अल्जेब्रा आहे त्याच्यामध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन ॲज वेल ॲज मल्टिप्लिकेशन ह्या तिघांचं कॉम्बिनेशन करून चौथा जो अल्जेब्रा रेफर केलेला आहे, डिव्हिजन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर्स, ओके, तो रेफर केलेला आहे. पहा आपण, ओके. डिव्हिजन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जर दिलेल्या 2 कॉम्प्लेक्स नंबरमध्ये अल्जेब्रा जर डिव्हिजन फॉर्ममध्ये असेल तर आपण काय करतो, आपण आठवतं का? पहा, काय करतो आपण? डिनॉमिनेटरचं काय करायचं आपल्याला? रॅशनलायझेशन, ओके. रॅशनलायझेशनचं मिनिंग काय येणार सांगा पाहू. इथं जर तुम्हाला टर्म ए प्लस बी मध्ये दिलेली असेल, जर डिव्हिजन फॉर्ममध्ये जर टर्म ए प्लस बी असेल तर जर रॅशनलायझेशन फॅक्टर काय असणार इथं? 2 टर्मच्या मधलं साइन कन्व्हेन्शन प्लसचं काय करतो आपण? मायनस, आणि मायनसचं काय आपल्याला इथं? प्लस, ओके. सपोज दॅट काय असणार इथं? डिनॉमिनेटरला जर टर्म ए प्लस बी असेल तर जर रॅशनलायझेशन फॅक्टर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं ए मायनस बी मध्ये असणार आहे. पहा, ओके. मी डिनॉमिनेटर रिॲडजस्ट करतोय. ह्याचा आता घेतलेली टर्म मला कुठं द्यावी लागेल? जर डिव्हिजन फॉर्म मध्ये घेतलेली असेल तर ती टर्म कुठे द्यावी लागेल? न्यूमरेटरला काय करावं लागेल आपल्याला? मल्टिपल फॉर्म मध्ये ती टर्म प्रोव्हाइड करावी लागेल. पहा, ओके. याचा अर्थ मॅथमॅटिक्समध्ये जी तुम्ही रिॲडजस्टमेंट कराल त्याच्यामध्ये बेसिक एक्झाम्पलमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होता कामा नयेत. पहा, समजलं व्यवस्थित? ओके. या मेथडचा किंवा ह्या कंटेंटचा वापर करून आपण काय करू शकतो? इथं कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर जर दिलेला असेल त्याचं कन्व्हर्जन मी इझिली काय करू शकतो? इथं ए प्लस बी ऑफ आय मध्ये, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये मी रिप्लेस करू शकतो. पहा, ओके. ह्याच्यावरच आधारित आज आपल्याला काही एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत. पहा, त्या टर्मवरच आधारित आपल्याला आज काही एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत. ओके. आजचा पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे? पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, एक्सप्रेस इन द फॉर्म कुठल्या कशामध्ये एक्सप्रेस करायचं आपल्याला? ए प्लस बी ऑफ आय मध्ये करायचं आहे. ओके. इफ कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आपल्याला झेड इज इक्वल टू, लक्ष द्या व्यवस्थित, ओके. न्यूमरेटर दिलेलं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं 1 प्लस 2 टाइम्स आय मल्टिपल विथ, ओके, 2 मायनस ऑफ 3 टाइम्स आय दिलेला. पहा, ओके. डिवायडेड बाय डिनॉमिनेटर, ओके, 2 प्लस 5 टाइम्स आय दिलेला आहे. पहा, ओके. एक्सप्रेस इन द फॉर्म ए प्लस बी ऑफ आय इफ झेड इज इक्वल टू 1 प्लस 2 आय, आणि सेकंड नंबर दिलेला आहे 2 मायनस 3 आय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 2 प्लस 5 आय. ऑल्सो फाइंड मला कॅल्क्युलेट करायचं विद्यार्थी मित्रांनो इथं आय ऑफ झेड म्हणजे ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, आर ऑफ झेड म्हणजे बी ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू, ओके, अँड मॉड्युलस ऑफ झेड, आणि काय करायचं आपल्याला? मॉड्युलस ऑफ झेड. ह्या 3 गोष्टी आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचे आहेत. पहा, ओके. बोला काय काय दिलेलं? पहा, गिवन सोल्युशन काय काय येणार? पहा इथं, लेट द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज कुठल्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं? बघा, गिवन कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला झेड इज इक्वल टू व्हॅल्यू काय दिलेलं? बघा, झेड इज इक्वल टू 1 प्लस 2 टाइम्स आय मल्टिपल विथ, ओके, 2 मायनस 3 टाइम्स आय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 2 प्लस 5 टाइम्स आय मध्ये दिलेलं. पहा, 2 प्लस 5 टाइम्स आय दिलेला आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, इथं जर बेसिकली स्टडी केलं किंवा बेसिकली जर मी पाहायला गेलं तर काय काय दिलेलं आपल्याला? मल्टिपल डिव्हिजन फॉर्म दिलेला आहे. पहा, मल्टिपल डिव्हिजन फॉर्म, ओके. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मागचं प्रिव्हियस एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पलमध्ये जर मी कम्पेअर केलं, मी सिंगल टिक मार्क करतोय ओनली फॉर कॅल्क्युलेशन. कशाला सिंगल टिक मार्क करतोय ते? मी ओनली फॉर कॅल्क्युलेशन. कशासाठी सिंगल टिक मार्क केलेला आहे? कॅल्क्युलेशनसाठी एक्झाम्पल महत्वाचं आहे. पहा, ओके. प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो पार्ट आपण स्टडी केलेला आहे, जो पार्ट आपण घेतलेला होता किंवा एक्झाम्पल घेतलेलं होतं, कंपॅरिझन जर मी केलं तर 1 प्लस 2 आय डिवायडेड बाय 2 प्लस 5 आय, फक्त एकच अल्जेब्रा दिलेला होता, डिव्हिजन फॉर्म, ओके. आणि आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये जर मी पाहिलं तर काय दिसतं आपल्याला? वरती न्यूमरेटर
मल्टिपल फॉर्ममध्ये दिलेला आहे आणि डिनॉमिनेटर काय दिलेलं आहे आपल्याला एक डिव्हिजन फॉर्म दिलेला आहे पहा. ह्याचा अर्थ मल्टिपल डिव्हिजन फॉर्म तुम्हाला आता इथं एक्झाम्पलमध्ये रेफर केलेला आहे पहा. समजलं व्यवस्थित. ओके, तर पहिल्यांदा काय करावं लागेल, मला न्यूमरेटर स्प्लिट करून घ्यावं लागेल, न्यूमरेटर सिम्प्लिफाय करावं लागेल पहा. न्यूमरेटर सिम्प्लिफाय करायचं असेल, न्यूमरेटर सिम्प्लिफाय करायचं असेल तर काय करावं लागेल, मला न्यूमरेटरला अल्जेब्रा कुठला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, मल्टिप्लिकेशनमध्ये दिलेला आहे पहा. तुम्हाला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घेणार आहात. ओके, सेम पार्ट जे मल्टिपलमध्ये आपण अप्लाय केलेलं होतं तेच इथे मी अप्लाय करणार. पहिला कॉम्प्लेक्स नंबरनं मला काय करायचं आहे, दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, पहिला कॉम्प्लेक्स नंबरमधला पहिला पार्ट म्हणजे रिअल पार्ट. ओके, मल्टिपल विथ सेकंड कॉम्प्लेक्स नंबर 2 मायनस 3 टाइम्स आय. ओके, पहिल्यामधलं प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, जी टर्म असेल प्लस असेल प्लस, मायनस असेल तर मायनस. ओके, पहिला कॉम्प्लेक्स नंबरमधील दुसरा पार्ट जो होता कुठला, इमॅजिनरी पार्ट 2 टाइम्स आय. ओके, प्लस असेल प्लस, मायनस असेल तर मायनस. ओके, मल्टिपल विथ सेकंड कॉम्प्लेक्स नंबर 2 मायनस 3 टाइम्स आय रिमेन्स सेम. ओके, डिव्हिजन फॉर्ममधली टर्म जी काय असेल ती रिमेन्स मी सेम ठेवणार आहे पहा, 2 + 5 टाइम्स आयमध्ये आपल्याला पहा. समजलं व्यवस्थित. ओके, झेड इज इक्वल टू मी रेफर करणार परत काय दिसतं आपल्याला, बाहेर मल्टिप्लिकेशन आत सबट्रॅक्शन, बाहेर मल्टिप्लिकेशन आत सबट्रॅक्शन. मी परत काय करणार इथं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ 1 आत मल्टिप्लाय करणार. ओके, नंतर 2 ऑफ आय न आतल्या असेल इच अँड एव्हरी टर्म मल्टिप्लाय करायचं आहे पहा. किती ना सांगा पाहिजे मग, 1 2 जार व्हॅल्यू 2 प्लस मायनस आन्सर मायनस, 1 3 जार व्हॅल्यू 3 मल्टिपल विथ आय रिमेन्स सेम. ओके, प्लस प्लस आन्सर अगेन प्लस. ओके, 2 टाइम्स आय मल्टिप्लिकेट 2 2 जार व्हॅल्यू 4 टाइम्स आय. ओके, प्लस मायनस आन्सर मायनस 3 2 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल, किंवा 2 3 जार व्हॅल्यू 6 आय इंटू आय व्हॅल्यू किती अप्लाय होईल विद्यार्थी मित्रांनो, आय स्क्वेअरमध्ये अप्लाय होईल पहा. डिवायडेड बाय डिनॉमिनेटर रिमेन्स सेम, नो चेंज. 2 + 5 टाइम्स आय रिमेन्स सेम. स्टेप समजली व्यवस्थित. ओके, मी काय केलं, न्यूमरेटरला पहिल्यांदा न्यूमरेटर मी एक्सपांड करून घेतोय, सिम्प्लिफाय करतोय. अल्जेब्रा मल्टिपलमध्ये दिलेला आहे, पहिला कॉम्प्लेक्स नंबरनं दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरला काय करायचं आपल्याला, मल्टिप्लाय करायचं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू बोला, -3 + 4 व्हॅल्यू किती अप्लाय होईल, +1. प्लस मायनसमध्ये आपण काय करतो इथे, ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये सबट्रॅक्शन करणार आहात आणि मोठ्याचं साइन कन्व्हेन्शन मी आन्सरला प्रोव्हाइड करणार आहे. 2 रिमेन्स सेम, नो चेंज. ओके, -3i + 4i व्हॅल्यू किती अप्लाय होईल, +1i. 1 लिहायची पद्धत नाही आहे पहा. ओके, -6 मल्टिपल विथ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण प्रिव्हियस सेक्शनमध्ये कॅल्क्युलेट केलेली होती, किती असं व्हॅल्यू, -1. पुढे मी रेफर करतोय पहा, सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू व्हॅल्यू -1, आय स्क्वेअर इज इक्वल व्हॅल्यू -1 मध्ये रेफर होईल पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर रिमेन्स सेम, नो चेंज. व्हॅल्यू 2 + 5 टाइम्स आय रिमेन्स सेम राहील पहा. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू न्यूमरेटर 2 + आय. ओके, मायनस मायनस गुणाकारामध्ये काय होतं, प्लसमध्ये आपल्याला पहा +6 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 2 + 5 टाइम्स आय रिमेन्स सेम राहील पहा. अप्लाय करा आता इथं. ओके, वरती रिअल पार्ट एकत्र करणार आहात, पहिली आणि लास्ट टर्म काय करायचे आपल्याला, कॉम्बिनेशनमध्ये रेफर करायचे. ओके, रिअल टू रिअल, इमॅजिनरी टू इमॅजिनरी, ॲडिशन सबट्रॅक्शन इज ऑल्सो कॅरिड आउट. ओके, बोला 2 + 6 व्हॅल्यू किती अप्लाय होईल, 8 प्लस व्हॅल्यू आय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय येणार पहा, एक्झॅक्ट डिवायडेड बाय 2 + 5 टाइम्स आय रिमेन्स सेम. ओके, म्हणजेच काय केलं मी, मल्टिपल डिव्हिजन कन्वर्ट टू काय केलं, फर्स्ट डिव्हिजन फॉर्ममध्ये मल्टिपल अप्लाय करून मी एक अल्जेब्रा निग्लेक्ट केलेला आहे, एक अल्जेब्रा कमी केलेला आहे पहा. न्यूमरेटर डिनॉमिनेटर मी कुठल्या फॉर्मॅटमध्ये आणलं इथं, n/d न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिव्हिजन फॉर्ममध्ये रेफर केलं पहा आपण. ओके, आता मला सांगा, जर एखादी टर्म डिव्हिजनमध्ये असेल, जर एखादी टर्म कॉम्प्लेक्स नंबरमध्ये डिव्हिजनमध्ये असेल तर काय करतो आपण, डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन. काय करणार इथं मग, रॅशनलायझेशन बाय काय असणार इथं, डिनॉमिनेटर वी गेट, रॅशनलायझेशन बाय डिनॉमिनेटर वी गेट. ओके, काय येणार 5 स्टेप मग इथं, एक्झॅक्टली इक्वल टू न्यूमरेटर 8 + आय एक्झाम्पल रिमेन्स सेम, नो चेंज. डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 2 + 5 टाइम्स आय रिमेन्स सेम. ओके, मला डिनॉमिनेटरचं विद्यार्थी मित्रांनो रॅशनलायझेशन करायचं आहे, तर डिनॉमिनेटरचा फॅक्टर कुठला आहे, 2 + आय. ओके, त्याचं रॅशनलायझेशन फॅक्टर काय असणार सांगा पाहू इथं, मग रिअल आणि इमॅजिनरी ह्या दोघांच्या मधलं साइन कन्व्हेन्शन प्लस असेल तर मायनसमध्ये मी ॲडजस्ट करून घेणार पहा. ओके, 2 - 5 टाइम्स आय मला रिक्वायर्ड आहे, मी घेतला, बरोबर आहे, मी घेतलेला आहे. डिनॉमिनेटर टर्म मला रिक्वायर्ड आहे, ती टर्म मी घेतली. जर मी डिनॉमिनेटरला घेतलेली टर्म
घेतलेली टर्म मला कुठे द्यावी लागेल, न्यूमरेटरला द्यावं लागेल पहा. म्हणजे 2 मायनस आय घेतला, 2 मायनस 5i दिला पहा. 2 मायनस 5i घेतला, 2 मायनस 5i दिला पहा. ओके, अल्जेब्रा कुठला आहे, डिव्हिजन. ओके, मल्टिपल डिव्हिजन, इक्वल टर्म्स गेट कॅन्सल, 1 इंटू एनिथिंग रिमेन्स सेम. म्हणजे बेसिक एक्झाम्पल रिमेन्स सेम. फक्त एकच प्रिकॉशन विद्यार्थी मित्रांनो इथे घ्यायचे आपल्याला, बेसिक एक्झाम्पलमध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होता कामा नयेत. ओके, अप्लाय करा आता इथं. म्हणजे काय केलं आता ह्या स्टेपला आपण जो डिव्हिजन फॉर्ममध्ये अल्जेब्रा दिलेला होता, तो कन्वर्ट कशामध्ये करून घेतला आपण, मल्टिपल फॉर्ममध्ये. ओके, आता मला सांगा जर 2 फॅक्टोरियल फॉर्ममध्ये मल्टिप्लिकेशन असेल, जर 2 फॅक्टोरियल फॉर्ममध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर काय रेफर करतो आपण, न्यूमरेटर, डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करणार. काय येणार पहा व्हॅल्यू इथं मग 8 प्लस आय. ओके, मल्टिपल विथ 2 मायनस ऑफ 5i डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर्स. काय येणार पहा व्हॅल्यू इथं 2 प्लस 5i मल्टिपल विथ काय असणार इथं 2 मायनस 5 टाइम्स आय मध्ये आपल्याला पहा न्यूमरेटर डिनॉमिनेटर मल्टिप्लाय करायचं आपल्याला. ओके, परत न्यूमरेटरला काय दिसतं आपल्याला 2 कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. न्यूमरेटरला काय दिसतं आपल्याला 2 कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत पहा. अंशामध्ये काय दिसतं आपल्याला 2 कॉम्प्लेक्स नंबर आणि त्यांच्या दोघांच्या मधला अल्जेब्रा कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो, मल्टिप्लिकेशन. जी मी पहिली स्टेप रेफर केली एक्झाम्पलमध्ये ती स्टेप मी ते खाली रेफर करणार. पहिल्या कॉम्प्लेक्स नंबरनं काय करावं लागेल, दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. काय येणार पहा एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू 8 मल्टिपल विथ पहिला कॉम्प्लेक्स नंबर मला रिअल पार्ट. ओके, मल्टिपल सेकंड कॉम्प्लेक्स नंबर 2 मायनस ऑफ 5 टाइम्स आय मध्ये आपल्याला पहा. ओके, प्लस असेल प्लस, मायनस असेल तर मायनस. सेकंड टर्म कुठल्या इथं आय इमॅजिनरी पार्ट मल्टिपल विथ सेकंड कॉम्प्लेक्स नंबर 2 मायनस 5 टाइम्स आय मध्ये येईल पहा. होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर. ओके, डिनॉमिनेटरला सुद्धा मी सेम अप्लाय करू शकतो. पहिला कॉम्प्लेक्स नंबर ना दुसऱ्या कॉम्प्लेक्स नंबरला मी मल्टिप्लाय करू शकतो. परंतु इथं जर मी व्यवस्थित पाहिलं तर काय दिसतं आपल्याला a प्लस बी, दुसरा फॅक्टर a मायनस बी. जर फॉर्म्युलिजमध्ये a प्लस बी ओके, सेकंड फॅक्टर काय दिलेलं आपल्याला a मायनस बी फॅक्टर्स असतील. हे कशाचे फॅक्टर्स आहेत, a स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअरचे फॅक्टर्स आहेत पहा. ओके, डी एक्सपान्शन फॉर्म्युलीज मध्ये आपण स्टडी केलेला आहे. ओके, a प्लस बी a मायनस बी जर फॅक्टर्स दिलेले असतील तर फॅक्टर्स काय असतात इथं a स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर. तुम्हाला उजवी बाजू दिलेली आहे, मी डावी बाजू अरेंज करणार आहे. ओके, रिझल्टमध्ये a ची व्हॅल्यू किती आहे 2, b ची व्हॅल्यू किती आहे 5 टाइम्स आय. रिझल्टमध्ये व्हॅल्यू टाका, काय नाही ते व्हॅल्यू मग 2 चा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर 5 ऑफ आय ब्रॅकेटचा काय अप्लाय होईल स्क्वेअर, 5 ऑफ आय ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल पहा. ओके, डिव्हिजन फॉर्ममध्ये डिनॉमिनेटरमध्ये मी सेम मल्टिप्लिकेशन सुद्धा अप्लाय करू शकतो किंवा बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला यूज केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण a स्क्वेअर मायनस ऑफ बी स्क्वेअर, काय ना फॉर्म्युला a प्लस बी, दुसरा फॅक्टर काय अप्लाय होईल a मायनस ऑफ बी मध्ये रेफर होईल पहा. समजलं व्यवस्थित. ओके, एक्झॅक्टली इक्वल टू मी अप्लाय करणार आता इथं. ओके, परत मल्टिपल सबट्रॅक्शन काय करणार डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. परत 8 ना आत मल्टिप्लाय करायचं आहे, आय न काय करायचं परत मला आतल्या साईडला मल्टिप्लाय करणार हा. काय ना सांगा पाय व्हॅल्यू 8 2 जार व्हॅल्यू किती अप्लाय होईल 8 2 जार व्हॅल्यू 16, 8 2 16. ओके, मायनस ऑफ 8 पंचे 40, 8 5 जार 40 आय प्लस मायनस आन्सर मायनस मध्ये रेफर होईल विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्लस आन्सर किती अप्लाय होईल प्लस काय ना व्हॅल्यू इथं 2 टाइम्स आय, 2 1 जार व्हॅल्यू 2 टाइम्स आय. ओके, प्लस मायनस आन्सर काय अप्लाय होईल मायनस 5 मल्टिपल विथ आय इंटू आय व्हॅल्यू किती अप्लाय होईल आय स्क्वेअर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर काय ना व्हॅल्यू इथं 2 चा स्क्वेअर व्हॅल्यू 4 मायनस ऑफ परत एक मी इंडायसिसचा रूल वापरणार आहे पहा ए बी रेस टू एम. काय सांगतो आपला रूल इथं आपल्याला ए बी रेस टू एम एक्झॅक्टली इक्वल टू काय सांगतो रिझल्ट आपल्याला ए रेस टू एम मल्टिपल विथ बी रेस टू एम आहे पहा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए 5, बीच व्हॅल्यू आय, एम काय दिलेला आहे 2 म्हणजे काय आपल्याला 5 चा स्क्वेअर मल्टिपल विथ आयचा स्क्वेअर. समजलं का पहा. ओके, आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर. वरती मी रेफर केलेले आहे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असणार आहे -1. अप्लाय करा एक्झॅक्टली इक्वल टू 16 मायनस ऑफ 40 आय ओके प्लस 2 टाइम्स आय ओके -5 मल्टिपल विथ किती असणार व्हॅल्यू इथं -1 ओके डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर्स काय येणार पाहता इथं
4 ओके मायनस ऑफ 5चा स्क्वेअर किती असणार इथं 25 5चा स्क्वेअर 25 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर वरती जी वापरलेली आहे तीच व्हॅल्यू मी खाली वापरणार आहे -1 मी पुढे रेफर करतोय सिन्स किंवा देअरफॉर आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 आय स्क्वेअर इज इक्वल टू -1 मध्ये रेफर होईल पहा समजलं व्यवस्थित ओके आता अप्लाय करा ओके बोला गुणाकारामध्ये मायनस मायनस काय होतं विद्यार्थी मित्रांनो इथं प्लस मध्ये रेफर होणार आहे मायनस मायनस प्लस मध्ये रेफर होईल पहा एक्झॅक्टली इक्वल टू न्यूमरेटर 16 ओके -40i ओके प्लस 2 टाइम्स i ओके मायनस मायनस +5 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय येणार पहा इथं 4 ओके मायनस मायनस काय अप्लाय होईल +25 मध्ये आपल्याला पहा ओके आता या वरच्या स्टेपमध्ये -40 + 2 व्हॅल्यू -38 तुम्ही रेफर करू शकता काय हरकत नाही वरच्या स्टेपला जरी मेन्शन केला तसं तरी सुद्धा चाललं असतं ओके न्यूमरेटला काय दिसतं आपल्याला दोन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन आहे ओके रिअल टू रिअल पार्ट आणि इमॅजिनरी टू इमॅजिनरी पार्ट डबल लाईन्समध्ये मी इमॅजिनरी पार्ट रेफर केलेला आहे पहा ओके रिअल टू रिअल पार्ट 16 + 5 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 21 ओके -40 + 2i व्हॅल्यू किती अप्लाय होईल -38i मध्ये आपल्याला पहा डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय असतं इथं 25 + 4 व्हॅल्यू 29 मध्ये आपल्याला पहा ओके झेड इज इक्वल टू मी व्हॅल्यू रेफर केली पहा विद्यार्थी मित्रांनो ओके आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो जर न्यूमरेटरला डबल टर्म असेल आणि डिव्हिजनमध्ये एक टर्म असेल तर डिव्हिजनमधल्या टर्मनं काय करतो आपण ह्या 29नं प्रत्येक टर्मला काय करतो आपण डिवाइड करून घेणार आहात म्हणजेच काय झालं पहा झेड इज इक्वल व्हॅल्यू 21 डिवायडेड बाय 29 ओके मायनस ऑफ 38i डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 29 मध्ये आपल्याला पहा 29 मध्ये आपल्याला पहा समजलं व्यवस्थित न्यूमरेटला डबल टर्म डिनॉमिनेटर सिंगल टर्म डिनॉमिनेटर गेट डिस्ट्रीब्यूट इक्वली मी डिस्ट्रीब्यूट करू शकतो पहा ओके अप्लाय करा आपल्याला a + b ऑफ i मध्ये टर्म रिप्लेस करायचे a + b ऑफ i मध्ये टर्म जर आणायचे असेल किंवा रिप्लेस करायचे असेल किंवा घ्यायचे असेल तर कंडिशन काय आपल्याला पहा एक्झॅक्टली इक्वल टू बोला काय लिहिले टर्म इथं झेड इज इक्वल टू ओके झेड म्हणजेच काय असणार आहे तिथे व्हॅल्यू a + b ऑफ i झेड म्हणजे काय असणार इथं स्टँडर्ड फॉर्म काय असणार इथं a + b ऑफ i एक्झॅक्टली इक्वल टू 21 डिवायडेड बाय 29 मध्ये काय दिसतं आपल्याला प्लस आहे प्लस मध्ये घेणार पहा ओके एक्झाम्पल चेंज होता कामाने म्हणजेच इनसाइड द ब्रॅकेट टर्म काय शिल्लक राहिली तर मग -38 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 29 ओके मल्टिपल विथ व्हॅल्यू आय मध्ये आपल्याला पहा मल्टिपल विथ व्हॅल्यू आय मध्ये रेफर होईल पहा गुणाकारामध्ये प्लस मायनस आन्सर मायनस एक्झाम्पल रिमेन्स सेम ओके मला a + b ऑफ i मध्ये रिप्लेस करायला सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे मला झेड इज रिप्लेस्ड बाय मी रेफर कशामध्ये केलेला आहे a + b ऑफ i एक्झॅक्टली इक्वल टू 21 डिवायडेड बाय 29 रिमेन सेम मध्ये मायनस आहे ते मायनस मला प्लस करावं लागेल प्लस इनसाइड द ब्रॅकेट मायनस प्लस इनसाइड द ब्रॅकेट -38 डिवायडेड बाय 29 मल्टिपल विथ आय मध्ये रेफर होईल पहा ओके अप्लाय करा म्हणजे आता पहिलं सोल्युशन माझं कंप्लीट झालं कुठलं एक्सप्रेस इन द फॉर्म a + b ऑफ आय ओके परत मला पुढं कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे एखाद्या वेळेस तुम्हाला ए आणि बीच्या पण व्हॅल्यूज विचारले जातील ए आणि बीच्या व्हॅल्यूज म्हणजेच काय असणार आहेत रिअल पार्ट ॲज वेल ॲज इमॅजिनरी पार्ट ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर ओके इज इक्वल टूच्या डावीकडे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे इज इक्वल टूच्या उजवीकडे एक कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणजेच काय झालं मध्ये इज इक्वल टू असेल तर दोन्ही साईड्स कशा आहेत इक्वल टू इच अदर म्हणजेच काय करावं लागेल इक्वॅलिटी ऑफ बोथ दी साइड्स मी दोन्ही साइड्स विद्यार्थी मित्रांनो काय करणार इथे मी इक्वेट करून घेणार आहे पहा ओके दोन्ही साइड्स मला इक्वेट करून घ्यायचे आहेत इक्वेट करताना कसं करणार इथं मग रिअल टू रिअल आणि इमॅजिनरी टू इमॅजिनरी ओके रिअल टू रिअल म्हणजे काय झाली पहिली व्हॅल्यू a इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 29 अँड b इज इक्वल टू व्हॅल्यू विथ साइन कन्व्हेन्शन b काय आलेला आहे -38 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 29 मध्ये आपल्याला पहा -28 डिवायडेड बाय 38 डिवायडेड बाय 29 म्हणजे मला ए मिळाला बी मिळाला पहा ओके आता 1 बाय 1 जर ए आणि बीच्या फक्त व्हॅल्यूज विचारल्या असते तर वेल अँड गुड इथे सोल्युशन्स थांबेल ओके तर अल्सो फाइंड कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं आपल्याला आय ऑफ झेड आर ऑफ झेड आणि काय विचारलेलं आहे मॉड्युलस ऑफ झेड विचारलेलं आहे पहा ओके त्यामुळे 1 बाय 1 मी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार नाव काय ना पहिली व्हॅल्यू आय ऑफ झेड एक्झॅक्टली आय ऑफ झेड म्हणजे काय सर इथं रिअल पार्ट ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर रिअल पार्ट ऑफ द इमॅजिनरी नंबर कॉम्प्लेक्स नंबर नाही विद्यार्थी मित्रांनो ओके आय ऑफ झेड म्हणजे व्हॅल्यू कशाची असेल तर बीची आपल्याला पहा म्हणजे -38 डिवायडेड बाय
29 आपल्याला पहा. ओके, आर ऑफ झेड रिअल पार्ट ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर कशाने दर्शवतो आपण, स्मॉल एने दर्शवतो पहा. एक्झॅक्टली इक्वल टू 21 डिवायडेड बाय 29 आपल्याला पहा. 21 डिवायडेड बाय 29 आपल्याला पहा. आणि तिसरी व्हॅल्यू विचारलेली आपल्याला विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय विचारलं आपल्याला, मॉड्युलस ऑफ झेड एक्झॅक्टली इक्वल टू काय ना, बेसिक रिझल्ट इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस व्हॅल्यू बी स्क्वेअर. रिअल पार्टचा स्क्वेअर ॲडिशन विथ इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर आपल्याला पहा. एक्झॅक्टली इक्वल टू इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ आपण ए कॅल्क्युलेट केलेला आहे, किती आलेले व्हॅल्यू 21 डिवायडेड बाय 29 ब्रॅकेटचं काय आपल्याला होईल स्क्वेअर ॲडिशन विथ. ओके, -38 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर 29 ब्रॅकेटचं काय आपल्याला होईल स्क्वेअरमध्ये आपल्याला पहा. ओके, अप्लाय करा. ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू एम, रिझल्ट काय सांगतो, इंडायसेसचा रूल आपला रेफर केलेला आहे. ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू एम, रिझल्ट काय सांगतो आपल्याला, ए रेस टू एम डिवायडेड बाय डिनॉमिनेटर बी रेस टू एम मध्ये रेफर होईल पहा. ओके, सेम पार्टी तुम्ही फॉलो करणार. इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ, इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ 21चा स्क्वेअर किती आहे ना व्हॅल्यू 441 मध्ये आपल्याला पहा. डिवायडेड बाय 29चा स्क्वेअर, 29चा स्क्वेअर किती येणार विद्यार्थी मित्रांनो 29. जर माहीत नसेल तर साईडला मी सर रफ कॅल्क्युलेशन अप्लाय करणार आहे. 29 मल्टिपल विथ 29 किती आहे ना व्हॅल्यू 9 9 जार 81. ओके, 9 2 18 8 18 प्लस 8 व्हॅल्यू किती येणार पहा, 9 चले 8 9 2 18 18 आणि 8 किती व्हॅल्यू इथं 16 आपल्याला पहा. ओके, ॲडिशन विथ पुढं 92 18. ओके, हातचाला 1 2 2 4 4 आणि 1 5 किती ना व्हॅल्यू पहा इथं मग 1 6 8 किती ना व्हॅल्यू इथं 6 12 आणि 2 14 हातचाला 1. ओके, किती व्हॅल्यू 741 741 चुकते का बाबू काहीतरी. ओके, 9 2 99 81 चले 8 9 2 18 18 सॉरी इथं 16 नाही आहे, इथं 26 येतं विद्यार्थी मित्रांनो. 26 आपल्याला पहा. 26 म्हणजे काय झालं 841 आपल्याला पहा. किती ना व्हॅल्यू 481 481. 29चा स्क्वेअर व्हॅल्यू 481 येईल पहा. ओके, 18 आणि 8 18 19 20 21 22 23 24 25 26 बरोबर आहे. ओके, अप्लाय केलेलं आहे आपण. किती ना मग व्हॅल्यू इथं प्लस पुढं 38चा स्क्वेअर करायचा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. कुठल्या निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. 38 मल्टिपल विथ 38 किती ना पहा व्हॅल्यू 38 64 47 6. ओके, 8 8 जार 64 हच्चाले 4 हच्चाले 6 आठ 24 आणि 6 24 6 किती ना 30. ओके, ॲडिशन विथ 3 8 24 हच्चाले 2 3 3 9 2 9 2 किती असणार 9 10 11. ओके, किती ना पहा मग व्हॅल्यू 4 4 4 1 किती ना व्हॅल्यू इथं मग 1444 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर किती आपला होईल सेम 481. ओके, जर दोन फॅक्टोरियलमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन जर मला करायचं असेल तर मला डिनॉमिनेटर इक्वल पाहिजे आहे का 481 म्हणजे एलसीएम किती आला इथं मग 841 न्यूमरेटर अल्जेब्रा कुठला आहे प्लस आहे 441 ॲडिशन विथ पुढची व्हॅल्यू काय असणार 1444 आपल्याला पहा. ओके, ॲडिशन विथ 441 किती आहे ना पहा ॲडिशन 5 8 8 1 किती आहे व्हॅल्यू मग एक्झॅक्टली इक्वल टू इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू 1885 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर किती आपला होईल 841 मॉड्युलस ऑफ झेड. मी इझिली काय करू शकतो पहा विद्यार्थी मित्रांनो इथं रिकॅल्क्युलेट करू शकतो पहा. समजलं व्यवस्थित. ओके, थोडंसं एक्झाम्पल लेंदी होतं 3 मार्काला एक्झाम्पल पडू शकतं पहा. ओके, म्हणजे तुम्हाला अल्जेब्रा कुठला दिलेला होता मल्टिपल ॲज वेल ॲज आणि काय दिलेलं आहे आपल्याला डिव्हिजन फॉर्म. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण काय केलेलं आहे इथं रिॲडजस्टमेंट अप्लाय केलेली आहे पहा. समजलं व्यवस्थित कळलं का पहा. ओके, तर पहिल्यांदा काय करावं लागेल मला मल्टिप्लिकेशन अप्लाय करून मग मला काय करायचं इथं डिव्हिजन फॉर्म मी इथं रेफर करू शकतो. आणि डिव्हिजनमध्ये काय करतो आपण डिनॉमिनेटरचं काय करतो आपण रॅशनलायझेशन करून आपण डिनॉमिनेटर रिॲडजस्ट करून घेऊ शकतो पहा. समजलं. सेम फॉर्मॅटमध्ये काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. ओके, सोडून तर जे सोल्युशन्स ग्रुपवर पालकांच्या सिग्नेचर सहित काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शेअर करायचं आहे पहा. समजलं. ओके, परत एकदा मी शेवटचा पार्ट तुम्हाला इथं मेन्शन करतोय पहा. ओके, आपल्या कन्फर्म ॲडमिशनसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं इथं फीमधला जो काय पहिला टप्पा अप्लाय होईल फीमधला जो
पहिला टप्पा अप्लाय होईल. ओके, मग पहिल्या टप्प्यामध्ये मग तुमचं PCM असू दे किंवा PCB असू दे किंवा PCMB असू दे. ओके, कुठलाही पार्ट असू दे, ह्यापैकी कुठलाही पार्ट असेल तर फी मधला जो काय पहिला टप्पा अप्लाय होईल किती हजार रुपये, 4,000 रुपये. ओके, ते एक तर तुम्ही पॉसिबल असेल तर क्लासमध्ये डायरेक्ट येऊन तुम्ही भरू शकता. अदरवाईज काय करू शकता तुम्ही इथं, अदरवाईज तुम्हाला गुगल पे किंवा गुगल पेचा वापर करून किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करून किंवा IFSC कोड्स तुम्हाला मी शेअर करतोय. ओके, तर फीचा जो काय पहिला टप्पा अप्लाय होईल तो प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं आपल्याला भरून घ्यायचं आहे. पहा, समजलं. त्यानंतर ॲडमिशन कन्फर्म केले जातील आणि त्याच्यानंतर 28 तारखेनंतर किंवा 28 तारखेनंतर ज्या मुलांचे ॲडमिशन कन्फर्म असेल त्याच मुलांना क्लासमध्ये, कारण की 1 तारखेपासून जे काय क्लास घेण्यास परवानगी जी दिली जाईल. ओके, शक्यतो परवानगी जी दिली जाईल त्याच्यामध्ये कंडिशन्स किंवा अटी नियम हे लागू शासन करणार आहे. त्याच्यामध्ये लिमिटेड ॲडमिशन्स घ्यायची परवानगी आपल्याला देण्यात येईल. पहा, ओके, त्यामुळं ज्यांनी ॲडमिशन कन्फर्म केलेलं असेल त्यांनाच फक्त क्लासमध्ये प्रवेश दिला जाईल. त्यामुळं लवकरात लवकर फीचा जो का पहिला टप्पा आहे, आम्ही कंप्लीट फी भरा म्हटलेलं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, फीचा फक्त पहिला टप्पा जो असेल तो 4,000. मग तुमचं PCM असू दे, PCB असू दे किंवा PCMB असू दे. ओके, तर पहिला टप्पा तेवढा काय करायचं आपल्याला पहिला लवकर भरून घ्यायचा आहे. ओके, आणि ज्यावेळेस आपले ऑफलाईन लेक्चर स्टार्ट होतील त्यावेळेस तुम्हाला प्रिंटेड नोट्स ॲज वेल ॲज मॅथमॅटिक्सचं जे काय फॉर्म्युलेचं बुकलेट जे काही प्रोव्हाइड केलं जातं, जे आपल्याला लाईफ लॉंग फक्त 11वी 12वीसाठीच नाही विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जिथं मॅथमॅटिक्स लागेल. आता मला सांगा, आत्ताच्याच टॉपिकमध्ये जर तुम्ही टॅली केलात, ओके, टॉपिक कुठला चालू आहे आपला कॉम्प्लेक्स नंबर, पण त्याच्यामध्ये रिझल्ट्स कुठे वापरलेत आपण, रूल्स ऑफ द इंडायसिस, घातांकाचे नियम हे तुम्हाला वापरावे लागतात. पहा, ओके, त्यामुळे जिथं मॅथमॅटिक्स लागेल तिथं लागणारे जे काही रिझल्ट असेल त्याचं एक बुकलेट आपण क्लासतर्फे प्रोव्हाइड करतोय. ओके, त्याचबरोबर लॉक टेबल, त्याचबरोबर प्रिंटिंग मटेरियल किंवा प्रिंटिंग नोट्स ज्या काय असतील प्रत्येक विषयाच्या ह्या तुम्हाला दिल्या जातील. ओके, पण ते कधी पॉसिबल असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही फीचा पहिला टप्पा कंप्लीट केला असाल आणि ॲडमिशन कन्फर्म केला असाल त्याच मुलांना त्याच विद्यार्थ्यांना नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्यामुळे लवकरात लवकर मग कसंही भरा, तुम्ही एकतर ऑनलाईन भरू शकता. ओके, त्यासाठी तुम्हाला IFSC कोड त्याचबरोबर किंवा गुगल पे या दोघांचा तुम्ही वापर करू शकता किंवा नेट बँकिंगचा वापर करू शकता. अदरवाईज तुम्ही जर पॉसिबल असेल तर क्लासमध्ये येऊन सुद्धा तुम्ही फी भरू शकता. पहा, समजलं व्यवस्थित. ओके, हा निरोप विद्यार्थ्यांनी काय करायचं आपल्याला पालकांना द्यायचा आहे. पहा, ओके, धन्यवाद.